नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण एस-एस-सी जी-डी गणित लेक्चर नंबर 6 बघतोय. हे सगळे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहोत. त्याचं रूपांतर आपण मराठीत करून मुलांना समजून सांगतोय. बरोबर आहे का नाही? आता बघा, काही कारणास्तव आपल्याला फक्त डिजिटल बोर्डवर हा लेक्चर करता नाही आलंय. पण तरी पण तुमची गैरसोय होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या माध्यमातून हे लेक्चर रेकॉर्ड करत आहोत. ठीक आहे? तर तुम्हाला जर समजा लेक्चर आवडत असेल, त्याच्यातून काहीतरी 2 गोष्टी शिकायला मिळत असेल, तर तुमचं एक काम आहे का तुम्ही हे जे काही लेक्चर आहे, ते जास्तीत जास्त मुलांना शेअर केले पाहिजे. व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण काय करू, प्रश्नांना सुरुवात करू. जसं की तुमच्यासमोर पहिला प्रश्न पहा. तर तुमच्यासमोर पहिला प्रश्न त्रिकोणावर आहे. काय सांगितले तुम्हाला? तर एका समभुज त्रिकोणाची परिमिती 36 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाची उंची किती सेंटीमीटर असेल? ठीक आहे. मग आता आपल्याला समभुज त्रिकोण काय नेमकं हा कोणता प्रकार आहे हे समजणं गरजेचं आहे. आता त्रिकोणाचे किती प्रकार पडतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारानुसार त्यांचे क्षेत्रफळ, त्यांची परिमिती आणि त्यांची उंची काय असेल हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण फक्त इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहतोय, म्हणजे आपण फक्त इथे समभुज त्रिकोणाबद्दल बोलणार आहे. समभुज त्रिकोणाची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता बघा, समभुज त्रिकोण म्हणजे काय? तर ज्याच्यात तिन्ही बाजू सारख्या असतात. जसं की प्रत्येक बाजू ए, ए, ए आणि त्याचे तिन्ही कोन सारखे असतात. जसं की तीनही कोन प्रत्येकी 60 अंशाचे असतात. म्हणजे हा 60 अंश आहे, हा 60 अंश आहे आणि हा 60 अंश आहे. हा झाला तुमचा समभुज त्रिकोण. ठीक आहे. मग आता परिमिती म्हणजे काय? तर ही एक कन्सेप्ट तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. तर परिमिती म्हणजे काय आहे? तर सर्व बाजूंची बेरीज. काय असते? सर्व बाजूंची बेरीज. त्याला आपण म्हणतो परिमिती. आता आपल्याकडे बाजू किती आहे? तर 1, 2, 3. 3 बाजूंची बेरीज म्हणजेच काय आहे? 3 गुणाकारामध्ये ए. आता परिमिती ऑलरेडी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. परिमिती तुमच्याकडे 36 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. मग 3 एक 3, 12 त्रिक 36. आता ए म्हणजे तुमची बाजू आहे. ए बरोबर काय आला? 12 गुणिले वर्गमुळात 3. म्हणजे 12 गुणिले वर्गमुळात 3 सेंटीमीटर ही त्या समभुज त्रिकोणाची प्रत्येकी बाजू आहे. काय आहे? प्रत्येकी बाजू आहे. पण तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला विचारलंय उंची. तर उंची काय असते समभुज त्रिकोणाची? तर उंची असते वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. ठीक आहे. काय असते? गुणिले बाजू. आता आपण किंमत टाकणार आहे वर्गमुळात 3/2 गुणाकारामध्ये बाजू. बाजू आहे आपली 12 वर्गमुळात 3. भाग देऊया. बे एक बे, बेसक 12. 3 आणि हा वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे हे 6 तसेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे फक्त 3 असते. आता तुम्हाला इथे कर्णी आणि घातांक यांचे नियम माहीत पाहिजे. ज्याला माहीत नसेल त्याला मी साईडला सांगतो पहा. जसं की वर्गमुळात ए गुणाकारामध्ये वर्गमुळात ए. तर आपण याला लिहितो फक्त सिंगल ए. ठीक आहे. काय लिहितो आपण? फक्त सिंगल ए. त्याला घातांकाचे नियम आहे ते आपण घातांकामध्ये बघूया. ठीक आहे. मग आता उत्तर किती आलं तुमचं? तर 6 सेंटीमीटर. म्हणजे त्या त्रिकोणाची जी काही उंची आहे ती तुमची काय आहे? पहिला ऑप्शन 18 सेंटीमीटर आहे. क्लिअर? आता पहा तुम्ही म्हणाल का सर आता आम्हाला एवढं सांगितलं, मग थोडंसं आणखीन थोडं सांगता येईल का? जसं की काय सांगता येईल? तर याचं क्षेत्रफळ. तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ असते वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. एक ते तुमचे डायरेक्ट तोंडपाठच पाहिजे. ठीक आहे. आता हे आपण काय करत असतो लाईव्ह क्लासमध्ये किंवा ऑफलाईन बॅचमध्ये का आलं, कसं आलं हे सगळं सांगत असतो. ठीक आहे. पण आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहतोय त्यामुळे सगळ्याच गोष्टी इथे एक्सप्लेन करणं अशक्य आहे. कारण टाईमचं पण काय आपल्याला बंधन आहे. आपल्याला फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिजे. जसं की आता पहा पुढचा क्वेश्चन पहा. एक व्यक्ती 1600 मीटर लांबीचा रस्ता 4 मिनिटात पार करते. 4 मिनिट म्हणजे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 4 मिनिट म्हणजे 240 सेकंद. ओके. म्हणजे 240 सेकंदात 1600 मीटर लांबीचा रस्ता पार करते. तर त्याचा ताशी वेग किती? आता पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना 5/18 ने गुणावं का 18/5 ने गुणावं हे थोडंसं कन्फ्युजन जास्त आहे. ठीक आहे. आपण 5/18 किंवा 18/5 चा वापर करणार नाहीये. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला कसं शिकवणार आहे? तर पहा मीटर लिहा, इथे लिहा सेकंद. ठीक आहे. मग आता तुम्हाला मीटर खाली लिहायचे मीटर ते 1600 मीटर आहे. किती सेकंद लागले? 240 सेकंद लागले. आता तुम्हाला विचारलंय का ताशी वेग किती? ताशी वेग, वेगाची ताशी तुलना नेहमी 36 सेकंदासोबत करायची. आता हे का, कसं? हे
क्लासमध्ये शिकवलं जातं. आता जस्ट फक्त तुम्ही ते हे समजून घ्या. तर तुम्हाला सांगितलं का इथं किंमत किती येणार आहे, म्हणजे या मीटरखाली किंमत किती येणार आहे. म्हणजे तुम्हाला 36 सेकंदाला किती मीटर लांब जातो ते शोधायचं आहे. मग आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं भाग आहे. जसं की बघा, हा एक 0 कट करा, हा एक 0 कट करा. त्यानंतर काय येईल, तर तुम्ही म्हणा सर 8 त्रिक 24, 8 दुने 16, 8 शून्य 0, परत 3 एक 3, 3 एक 3, 3 दुने 6 आणि ह्या दोघांचा करा गुणाकार. म्हणजे 12 दुने 24, म्हणजे इथं आले तुम्हाला 240 मीटर. म्हणजे याचा अर्थ असा झाला का तो व्यक्ती 36 सेकंदात 240 मीटर जातो. तुम्हाला सांगितलंय ताशी वेग काढा. ताशी वेग काढायचा असेल तर काही नाही करायचं, सिंपल हा 0 कट मारून टाकायचा. तुमचा ताशी वेग आहे 24 किलोमीटर प्रति तास. म्हणजे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. काय आहे तुमचं उत्तर? ऑप्शन नंबर डी, 24 किलोमीटर प्रति तास. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा तुमचं इंटरेस्टिंग आहे. 2 गुणिले 10चा 6वा घात. 2 गुणिले 10चा 6वा घात. चे म्हणजे काय? तर चे म्हणजे गुणाकार आहे. मग गुणाकारामध्ये 4%. टक्के म्हणजे काय? भागिले 100. परत चे म्हणजे काय? गुणाकार. परत पुढे किती आहे? 12%. 12% म्हणजे 12 भागिले 100. परत पुढं काय आहे? चे म्हणजे गुणिले 7 भागिले 100, कारण टक्के आहे. मला तुम्हाला कट करता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, इथे काट काही करायची नाही गरज. इथं 10चा 6वा घात आहे. इथे विचार केला तर 100 वर 2 शून्य, 100 वर 2 शून्य, 100 वर 2 शून्य, टोटल 6 शून्य आहे. आणि याचा अर्थ 10चा 6वा घात आहे, याचा अर्थ सुद्धा 10 वर 6 शून्य असणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हे 10चा 6वा घात 2, 4, 6 कॅन्सल करायचे डायरेक्ट. ठीक आहे. मग आता फक्त उरलं काय, तर 2 गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये 7. 4 दुने 8 आणि 12 साती 84. म्हणजे 8 गुणाकारामध्ये 84, म्हणजे 8 चोक 32. एकक स्थानी 2 आले. तर ऑप्शनमध्ये जर पाहिलं गेलं, फक्त सी ऑप्शन आहे, तर ज्याचे एकक स्थानी 2 आहे. तुमचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी. नंतर तुम्ही वाटलंच तर गुणाकार करू शकता. 8 चोक 32, 7 गेले 3, 8 8 64, 64 आणि 3 किती झाले? 64. उत्तर आलं तुमचं 672. ठीक आहे. आपण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे शिकू राहिलोय. नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट तुमचं परत काय आहे, तर नेक्स्ट तुमचा बॉडमॉसच्या नियमावर आधारित आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, कंस सोडवायचा आहे, कंसातल्या क्रिया सोडवायच्या आहे आणि त्या कंसातल्या क्रिया करताना आधी आपल्याला चेचा भाग सोडवायचा असतो. ठीक आहे. मग आता हे समीकरण मी लिहितो. 45 - 3 गुणाकारामध्ये, आता या चेचा अर्थ आहे गुणिले, मग 4 गुणिले 6 अधिक 12 भागिले 3. आता 12 भागिले 3 आडवी पद्धत आहे, उभ्या पद्धतीने लिहिलं. 12 भागिले 3 लिहिले किती आहे? 6 मायनस 4 गुणिले 5 अधिक 6. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशनला सुरुवात करू. 3 एक 3, 3 चोक 12. ओके. त्यानंतर इथं काय येईल? तर पहा 4 सक 24. मग आता मी इथं लिहितो पहा 45 - 3 गुणाकारामध्ये 4 सक 24 प्लस 4 सक 24 मायनस 4 पंचे 20 अधिक किती आहे? 6 आहे. ओके. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? 45 मायनस, आता 24 मधून जर समजा तुम्ही 20 घालवले तर 4 होतात. 4 आणि हे 24 टोटल झाले 28. म्हणजे आता ह्या पूर्ण कंसाची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 28 आहे. 3 गुणाकारामध्ये 28 अधिक किती आहे? 6 आहे. मग आता तुम्ही म्हणाल का सर 45 आणि अधिक 6 किती झाले टोटल? 51 मायनस 28 तरी किती आहे? 28 तरी 84 आहे. मग आता 84 मधून 51 वजा करायचे तुम्हाला. 84 मधून जर तुम्ही 51 वजा केली, इथं राहिले 3, इथं राहिले 3, 33. पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे तुमच्याकडे मायनस, तर उत्तर काय तुमचं? -33. हे -33. तर याचं उत्तर आहे तुमचं -33. याच्यावर सुद्धा तुम्हाला 1 मार्कला फिक्स क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, एका आयताकृती भरीव धातूची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 112 सेंटीमीटर, 44 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. त्याला वितळून त्यापासून एक दंडगोल तयार करण्यात आला, ज्याची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे. तर दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ किती? मग आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा माहीत पाहिजे. तुम्हाला आधी दंडगोलाचं घनफळ माहीत पाहिजे आणि आयताकृती भरीव धातू आहे. ठीक आहे. ती लांबी, रुंदी आणि उंची दिली, म्हणजे थोडक्यात ही इष्टिकाची ती आहे. मग इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर, आता त्याला वितळल्यानंतर त्याच्यातून तयार होणारे दंडगोल.
म्हणजे जो काही समजा वितळल्यानंतर जो काही त्या लोखंडाचा किंवा धातूचा जो काही रस निघल, तो रस आपल्याला दंडगोलाकृती आकृतीत टाकायचा आहे. त्याच्यापासून तो दंडगोल बनवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मला एक समजतं इथं, तर त्या इष्टिकाची ती किंवा तो आयताकृती जो काही धातू आहे, ते जे काही घनफळ असणार आहे, तेच घनफळ सेम त्या दंडगोलाचं असणार आहे. म्हणजे मला इथे डोक्यात एक आलं पाहिजे का आता इथे मी इष्टिकाची ती म्हणतो. इष्टिका तिचे घनफळ बरोबर त्या दंडगोलाचे घनफळ. दंडगोलाचे घनफळ. ठीक आहे. हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. मग आता इष्टिकाची तिचं घनफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे 112 गुणिले 44 गुणिले 25. ओके. दंडगोलाचं घनफळ काय असतं? 1/2 गुणिले पाय. पायची किंमत सॉरी 1/2 नाही सॉरी मिस्टेक. 1/2 नाही तर दंडगोल म्हणजे वृत्तचिती. तर वृत्तचितीचं घनफळ असतं पाय आर वर्ग एच. काय असतं? पाय आर वर्ग एच. वाटलं तर आपण लिहून घेऊ पाय आर वर्ग एच. आता तुम्हाला याच्यात फक्त किंमत टाकायची पहा. आता कॅल्क्युलेशन करू नका. हे तसेच ठेवा. 112 गुणिले 44 गुणिले 25 बरोबर. पायची किंमत आहे आपल्याकडे 22/7 गुणाकारामध्ये त्रिज्या. त्रिज्या सांगितली 35. 35 गुणाकारामध्ये 35 त्यावरून तुम्हाला उंची निघाल एच. कट चालू करा. जसं की 7 1 7 7 5 35 त्यानंतर 5 1 5 5 5 25 5 1 5 5 7 35 ओके. त्यानंतर 22 1 22 22 दुने 44 परत 7 1 7 7 1 7 खाली किती उरले? तर 4 उरले 46 झाले. सॉरी 6 उरले 42 झाले आणि 7 सक 42 म्हणजे 16 7 112 होतात. तो दुने 32 म्हणजे उंची आली तर तुमची 32 सेंटीमीटर. उंची किती आली? त्या दंडगोलाची उंची आपल्याकडे मिळाली 32 सेंटीमीटर. तुम्हाला प्रश्न तिथपर्यंत नाहीये. तुम्हाला विचारले प्रश्न वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ काय असतं दंडगोलाचं? तर दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ असतं काय असतं पहा 2 गुणिले पाय गुणिले आर एच. 2 पाय आर एच. फक्त वक्र पृष्ठफळ विचारले तुम्हाला. तर काय असणार आहे? 2 पाय आर एच. आता 2 गुणाकारामध्ये पायची किंमत 22/7 गुणाकारामध्ये त्रिज्या आहे 35 गुणाकारामध्ये उंची आहे आपली 32. ओके. आता कटछाट करा. 7 1 7 7 5 35 22 गुणिले 2 44 किंवा तुम्ही एक काम करू शकता. तर बघा कॅल्क्युलेशन्स करायचे तुम्हाला फक्त इथं बाकीचा काही विषय नाहीये. तर की 32 गुणिले 5 जरी केलं तुम्ही तरी 160 आणि 22 दुणे 44 मी तर साईडला लिहितो मला जागा नाही. 44 गुणिले किती आहे? 160 आहे. 44 गुणिले 160. हा शून्य तसाच ठेवला. 16 चोक 64 5 गेले 6 16 चोक 64 64 आणि 6 70 तुमचं उत्तर यायला पाहिजे 7040 चौरस सेंटीमीटर. काय यायला पाहिजे? 7040 चौरस सेंटीमीटर. हे टोटल फॉर्म्युले तुमचे रटवा. याच्यावर 100% प्रश्न येतात म्हणजे येतात. हे लक्षात घ्या. ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर तुमचं C आहे. 7040. समजतंय का पहा? कॅल्क्युलेशन आहे अशातला आहे 100% आहे कॅल्क्युलेशन. पण थोडेसे आपण स्पीड पकडला तर कॅल्क्युलेशन पण काही जास्त वाटत नाहीये. हे लक्षात घ्या. जसं की पुढे एक्झाम्पल घ्या. आता एका दुकानदाराने 36 मीटर ताग विकला. त्याला विक्री किमतीच्या 12 मीटर नफा राहिला. तर त्याला किती टक्के नफा राहिला? शेकडा नफा आपण काढतो खरेदी किमतीवर. कशावर काढतो? खरेदी किमतीवर. बरं खरेदी किंमत म्हणजे काय? तर तुम्ही म्हणा सर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत मधून आपण आपला नफा वजा करत असतो. ठीक आहे. मग आता 36 मीटर ताग आहे आणि 12 मीटर नफा झालाय. ज्याचा अर्थ 24 मीटर खरेदी किंमत असणार आहे किंवा आपली जी काही खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत म्हणजे 24 मीटर तागाची आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला शेकडा नफा सांगितलं किती आहे? तर शेकडा नफा बरोबर किती रुपये नफा झाला आहे? तर रुपयामध्ये नाही तर 12 मीटर नफा झाला आहे. तर 12 मीटर नफा खरेदी किंमत किती होती? तर 24 मीटर होते. गुणाकारामध्ये 100 12 1 12 12 दुणे 24 बे 1 बे बे 5 10 बे 0 म्हणजे त्याला 50% नफा झालेला आहे. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. इथं काही फॉर्म्युले वगैरे पाठ करू नका. हे आपले दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहे. नफा तोटा वगैरे काही तो आपल्याला मांडता आला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा
725 मीटर लांबीची रेल्वे. ओके. 725 मीटर लांबीची रेल्वे एका 235 मीटर लांबीच्या बोगद्याला 48 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? मी तुम्हाला आधी सांगितलं की इथं लिहा मीटर, इथं लिहा सेकंद. ओके. मग आता रेल्वे एका बोगद्याला ओलांडते, तर आपण काय करतो, अंतर म्हणून काय घेत असतो, अंतर म्हणून दोघांच्या लांबीची बेरीज. ते 725 मीटर लांब रेल्वे आणि 235 मीटर लांब बोगदा यांची बेरीज. मग 700 आणि 200 900 आणि 960 टोटल किती झाली? 960 मीटर आपली काय आली, अंतर झालं. मग अंतरच्या खाली तर घ्या, मीटर खाली घ्या. 960 किती सेकंद? 48 सेकंद. 30 सेकंदात ओलांडायचं आहे, ताशी वेग काढायचा आहे, 36 सोबत तुलना करायची, तर 36 ची किंमत किती? ठीक आहे. मग आता कट-छट करायची आहे. 12 त्रिक 36, 12 चोक 48, 4 एक 4, 24 चोक 96, 0, 24 त्रिक 72, म्हणजे झाले 720 मीटर. म्हणजे 4 तास झाला. तर ती रेल्वे 36 सेकंदात 720 मीटर जाते. ताशी वेग काय असणार आहे? तर ताशी वेग असणार आहे, फक्त एक 0 कॅन्सल करायचा आहे. ताशी वेग असणार आहे 42 किलोमीटर प्रति. उत्तर किती तुमचं? ऑप्शन नंबर 2 पहा, 42 किलोमीटर प्रति तास. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. 518 5 काही करायची गरज नाहीये, हे फक्त लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे पहा, मी जास्त फालतू फालतू गप्पा मारण्यापेक्षा थोडंसं कंटेंटवरच जास्त भर देतो, जेणेकरून तुमच्या वेळेची किंमत मला पण जास्त आहे आणि माझ्या वेळेची किंमत मला पण जास्त आहे. याने काय होतं माहिती आहे का, तुमचा वेळ वाचतो. नाही तर मी शिकवणार 1 तास लेक्चर घेणार, त्या 1 तास लेक्चरमध्ये मी शिकवणार 5 प्रॉब्लेम आणि पूर्ण पाऊण तास मी त्या फक्त गप्पाच मारणार, इकडल्या तिकडल्या, कोणाला तरी नावं ठेवणार. त्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे. तुम्हाला 10 क्वेश्चन असू द्या, 12 क्वेश्चन असू द्या, 20 क्वेश्चन असू द्या, 30 क्वेश्चन असू द्या, किती क्वेश्चन असू द्या, तुमच्या कमी वेळात जर ते क्वेश्चन तुम्हाला समजले, तुमचे ते 30 क्वेश्चन परफेक्ट होऊन जातील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला शिकवायचे फक्त 5 क्वेश्चन आहे, पण तुमचा 1 तास खाण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. त्यापेक्षा आपण कंटेंटवर भर देऊ. ठीक आहे. तर पहा आता पुढचा पण क्वेश्चन पहा. रवी आणि सुमित. तर मी इथं लिहिलं रवी आणि इथं लिहिलं सुमित. यांच्या पगाराचे गुणोत्तर अनुक्रमे 4:5 आहे. ओके. जर त्या दोघांचा पगार 6,000 रुपयांनी वाढला, म्हणजे दोघांचा पगार 6,000 रुपयांनी वाढलाय, म्हणजे सारखाच पगार वाढतोय. ओके. याचा पण 6,000 वाढला, त्याचा पण 6,000 वाढला. गुणोत्तर अनुक्रमे 35 40 होते. 35 40 होते. अजून आपण याला 5 ने कट मारू शकतो, तर 5 7 35 आणि 5 8 40. याला आपण संक्षिप्त गुणोत्तरामध्ये घेऊन घेतलं. संक्षिप्त गुणोत्तर काय आलं तुमचं आता? 7:60. तर पगार वाढल्यानंतर सुमितचा पगार किती? मग आता नंतर किती गुणोत्तर झालं? तर 7:8 झालं. किती झालं? 7:8 झालं. तुम्हाला ज्यावेळेस दोघांचेही पगार सारखे वाढतात किंवा सारखे कमी होतात, तर फक्त इथे एक चेक करायचं आहे तुम्हाला. एकदम सिंपल मेथड सांगतो. यांच्यातला फरक सेम आहे का? तर की 4 आणि 5 मध्ये 1चा फरक आहे. 7 आणि 8 मध्ये सुद्धा 1चा फरक आहे. फरक सेम आहे. मग आधी पगार, सुरुवातीला पगार होता त्यांचा, सुरुवातीच्या पगाराचं गुणोत्तर होतं 4:5 आणि पगार वाढ झाल्यानंतर नंतर पगार किती आहे? तर नंतर पगाराचं गुणोत्तर आहे 7:8. जर तुम्हाला म्हणलं का आपण 4 कडून 7 कडे आलो, गुणोत्तर कितीने वाढलं? तुम्ही म्हणा सर गुणोत्तर 3 ने वाढलं. इथं पण पहा, 5 कडून 8 कडे आलो, गुणोत्तर 3 ने वाढलं. त्या 3 ची किंमत म्हणजे किती वाढू राहिली? तर सुरुवातीला जे काही पगार होता त्याच्यात नंतर त्यांचे दोघांचे 6,000 वाढले. नंतर गुणोत्तर झालं 7:8, म्हणजे 6,000 ची वाढ आहे. 3 ची किंमत 6,000 आहे. तर प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपल्या मेथडमध्ये 3 गुणोत्तर वाढले, प्रश्नात 6,000 वाढले. मग 3 ची किंमत प्रश्नातल्या सोबत जर तुलना केली तर 3 ची किंमत 6,000 आहे. तर एकाची किंमत किती आहे? तुम्हाला सर एकाची किंमत 2,000 आहे. एकाची किंमत 2,000 आहे. तर तुम्हाला सांगितलंय पगार वाढ झाल्यानंतर सुमितचा पगार किती आहे? तर सुमितचं गुणोत्तर आहे 8, वाढल्यानंतर पगार. आणि एकाची किंमत 2,000 असल्यामुळं 8 ला फक्त 2,000 ने गुणा. सुमितचा पगार 16,000 असणार आहे. ठीक आहे. सुमितचा पगार किती असणार आहे? 16,000. समजून घ्या. खूप महत्त्वाचं आहे. हे अशा प्रॅक्टिस करायच्या असतात, नाही तर आपलं पाठ करत राहायचं, त्याला काही महत्त्व नाहीये. तर लास्ट क्वेश्चन तुमच्याकडं आता लास्ट किंवा सेकंड लास्ट क्वेश्चन असं पाहता. तुमचा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे काळकाम वेग. काळकाम वेग चांगला करून ठेवा, 100% क्वेश्चन येतात. आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपले लेक्चर झाले का शेवटी आपण एक टेबल देणार आहे. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे, एक टेबल देणार आहे. त्या टेबलमध्ये कोणत्या पेपरला किंवा जे काही आपण मागच्या वर्षीचे पेपर घेऊ राहिलो
तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जाणवणार आहे का कोणत्या टॉपिकवर त्यांनी जास्त भर दिली आहे. मग मी ते तुम्हाला सांगणार आहे का समजा काळकाम वेग किती क्वेश्चन आपण तयार केले आज किंवा किती क्वेश्चन लेक्चरमध्ये घेतले 2 घेतले. रेल्वेचे किती क्वेश्चन घेतले 2 घेतले. टक्केवारीचे किती घेतले 1 घेतला. तर हे सगळं टेबलमध्ये देणार आहे. तर जेणेकरून तुम्हाला पेपरला जाताना एक आयडिया आली पाहिजे. आपल्याला कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. आणि कोणत्या घटकाची जास्त तयारी करायची. ठीक आहे. बरं पुढं पहा आता. अणु बनूपेक्षा 4 पट कुशल कामगार आहेत. दोघी मिळून ते काम 7 तासात पूर्ण करतात. अणु, बनू. आता अणु बनूपेक्षा 4 पट कुशल कामगार आहे. जर समजा बनू एक काम करते, तर 4 पट अणु काम करणार. ही काय आहे त्यांची कार्यक्षमता आहे. कुशल म्हणल्यानंतर काय असणार आहे? कार्यक्षमता. मग एकूण काम कसं काढणार आहे? तर एकूण काम हे तुमचे टोटल बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर एकूण काम बरोबर कार्यक्षमता गुणिले एकूण दिवस. आता इथं एकूण तास आहे. तर इथं आपण लिहू एकूण. ठीक आहे. मग दोघींची मिळून कार्यक्षमता किती आहे काम करण्याची? दोघी मिळून जर काम केलं तर 4 आणि 1 5 काम करतात. एका तासात 5 काम करतात. त्यांनी सांगितलं की दोघी मिळून 7 तासात ते काम पूर्ण करतात. मग एकूण काम काय असणार आहे? 5 गुणिले 7 7 5 35 काम आहे एकूण. आता हे 35 काम फक्त त्या अणूला करायचं आहे. मग अणूला किती वेळ लागणार आहे किंवा अणूला किती तास लागणार आहे? तर मी इथं लिहितो अणूला लागणारा वेळ. 35 काम करायचं आहे, पण अणू एका तासात करते 4 काम. मग 35/4 तर तेवढंच आहे 35/4. हे होतं तुमचं उत्तर 35/4. तर सांगतो की जर तुमची कन्सेप्ट हे पहा काळ काम वेगमध्ये फक्त एवढंच महत्त्वाचं आहे. हे ज्याला समजल कार्यक्षमता म्हणजे काय, एकूण काम म्हणजे काय आणि एकूण तास कसे काढायचे. थोडक्यात हा फॉर्म्युला ज्याला व्यवस्थित समजेल. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट आहे. हा ज्याला कन्सेप्ट समजेल 100% सांगतो का एक सुद्धा प्रश्न तुम्हाला चुकणार नाही. आणि असे जर प्रश्न आले तर हे तोंडीच करायचे प्रश्न आहे डायरेक्ट मी सांगतो. याला पेन पेपर घ्यायचीच गरज नाही. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन पहा. लास्ट क्वेश्चन आहे. एका वस्तूमध्ये 10.5% असलेला तोटा 11.6% नफ्यात रूपांतर झाला. जेव्हा विक्री किंमत 132.6 रुपयाने वाढली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या वस्तूची खरेदी किंमत समजा आपण 100 रुपये असं मानतो. त्यावेळेस ती वस्तू विकत होती. त्यावेळेस काय होत होतं ते समजून घ्या. आता वस्तूची विक्री किंमत आपण किंवा सॉरी खरेदी किंमत मानली आपण 100 रुपये. ठीक आहे. काय मानली आपण? 100 रुपये मानले. आता पहा 10.5% तोटा होता. इथे काय होता? तोटा. आणि त्या तोटा कव्हर करून वरून आपण 11.6% नफा झाला. म्हणजे रूपांतर झालं म्हणजे काय? हा तोटा आपण कव्हर केलाच केला, वरून नफा कव्हर केला आणखी. म्हणजे इथं जर तुम्ही पाहायला गेला तर वाढ कितीची झाली? तुम्ही म्हणा सर वाढ झाली जवळपास 22.1% ची वाढ झाली. किती टक्के झाली? 22.1% ची वाढ. कशामुळे झाली? हे समजलं पाहिजे. कारण विक्री किंमत आपण वाढवली. किती आहे? हे 32.6. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का? 22.1% ची किंमत किती आहे? हे 32.6. आपण मानली का वस्तूची खरेदी किंमत 100 आहे. तर 100 ची किंमत किती? तुम्ही म्हणा सर 100% ची टक्के कॅन्सल करा. 22 एक 22, 22 132. तो एक पुढं 6 गुणाकार आहेच. म्हणजे 22.1 गुणिले 6 म्हणजे 132.6 आहे. त्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 6 गुणिले 100 म्हणजे किती आहे? 600 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. ठीक आहे. हे होतं त्याचं उत्तर. तर ह्या टाईपचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आपल्याकडं जरी समजा ऑडियन्स कमी असला, पण आपण एकेकाला जर जोडत गेलो तर साहजिकच आहे आपला जो काही YouTubeचा परिवार आहे तो 100% खूप मोठा होणार आहे. ठीक आहे. याच्यावर पण चांगले कंटेंट तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं रिक्वेस्ट अशी आहे तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पण असेच चॅलेंजिंग क्वेश्चन आपण ईडीच्या दृष्टीनं बघणार आहे. थँक्यू.